रत्नागिरी जिल्ह्यात सर्वत्र अक्षय तृतीयेचा उत्साह पाहायला मिळतोय। अक्षय तृतीयेनिमित्त गणपतीपुळे मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली आहे। गणपतीपुळे मंदिराच्या गाभाऱ्यात आंब्यांची ही सुंदर अशी आरास करण्यात आलेली आहे। राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक गणपतीपुळ्यात दाखल होण्यास आता सुरुवात झालेली आहे। वळूयात पुढल्या बातमीकडे। फुटलेल्या साठवण तलावाची दुरुस्ती मात्र नाहीच आहे। धाराशिवमध्ये अतिवृष्टीमुळे खरं तर हा साठवण तलाव फुटला होता। 7 महिन्यांनंतर या साठवण तलावाची दुरुस्ती मात्र रखडलेल्या अवस्थेत आहे। जमीन खरडून गेलेली आहे, त्यामुळे शेतकरी अद्याप मदतीच्या प्रतीक्षेत आहेत। मिळाले नाहीत काय नाही। आता सध्या जनावरांना पाणी सुद्धा पाजायला नाही, विकत पाणी आणतो। आता टँकरने पाणी विकत आणतो। तलावात फुटल्यापासून इथं पाणी बी नाही। आता कोण अधिकारी इथं आला ना आजपासून। आज 7 महिने झालं कोणच आलं नाही। सगळ्या विहिरी बुजल्या होत्या, ते विहिरीतला सुद्धा पदर पैशाने सगळा गाळ काढलाय, हे केलंय सगळं। प्रशासनानं हा तलाव दुरुस्ती करणं अपेक्षित होतं। त्याचबरोबर या ठिकाणी जी जमीन शेतकऱ्याची वाहून गेली होती त्याला मदत मिळणं सुद्धा अपेक्षित होतं। त्याचबरोबर 100 ते 150 हेक्टरवरची जमीन या ठिकाणी खरडून गेली होती। त्या लोकांना सुद्धा मनरेगाच्या माध्यमातून मदत मिळणं अपेक्षित होतं, परंतु कुठल्याही प्रकारची मदत मिळालेली नाही। त्याचबरोबर ज्या विहिरी या ठिकाणी बुजल्या होत्या त्या सुद्धा विहिरीला 30,000 काहीतरी अनुदान शासनाने जाहीर केलं होतं, परंतु त्याचाही एकही रुपया आणखी शेतकऱ्याला मिळाला नाही। संबंधित अधिकारी पंचनामे करून गेले, शेतकऱ्यांनी प्रस्ताव दाखल केले, परंतु सरकारची कुठेतरी ही उदासीनता आहे। ते उदासीनता झटकून सरकारनं या ठिकाणी हात मोकळे सोडून शेतकऱ्यांना मदत करावी हीच अपेक्षा आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।